जय शिवराय मित्रांनो. आज लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आली आहे की लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काही महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन होऊन ते झिरो दाखवायला सुरू झालेले आहे. ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन अवेटेड होतं त्या ठिकाणी आता रक्कम झिरो दाखवायला लागलेली नो क्लेम म्हणजे तुमचा पीक विमा नामंजूर करण्यात आलाय. आता बरेच जण म्हणतील ही का खुशखबर आहे, तर हो, ही खुशखबरच आहे. कारण सध्या शेतकऱ्यांना रकमा दाखवणं, त्या रकमा परत झिरो करणं हा एक शेतकऱ्यांशी कुठंतरी खेळ चाललाय. आणि या पार्श्वभूमीवरती कमीत कमी ती रक्कम झिरो झाली तर आपला पीक विमा नामंजूर आहे हे समजून शेतकरी कुठेतरी भांडायला तरी मोकळे झालेत. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024 आणि रबी हंगाम 2024 बुलढाणा, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर किंवा इकडे जळगाव, धुळे अनेक साऱ्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन दाखवलं गेलं, रकमा देखील दाखवल्या गेल्या. पूर्वीचा ऍडजस्ट केलेला 25% पीक विमा, त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टचा आलेला पीक विमा आणि याच्यानंतर झालेला इल्ड बेसचा पीक विमा याच्या तफावतीच्या रकमा दाखवल्या गेल्या. त्याच्यामध्ये पेएबल क्लेम अमाऊंट किंवा जे काही बॅलन्स क्लेम अमाऊंट या रकमा दाखवल्या गेल्या. या भरोश्यावरती लाखो शेतकऱ्यांनी आपल्या पीक विम्याचे अर्ज देखील भरले. शासनानं त्या टायमाला मुदतवाढी दिली आणि याच्या अंतर्गत कमीत कमी 10 ते 15 लाख शेतकरी एक्स्ट्रा या पीक विमा योजनेमध्ये सहभागी झाले. आणि योगायोग काय, तर पीक विमा योजनेचे अर्ज भरले गेल्यानंतर त्या रकमा पुन्हा एकदा झिरो झाल्या. मग हा शेतकऱ्यांच्या भावनाशी चाललेला खेळ आहे का? आता याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या रकमा झिरो झाल्या त्या शेतकऱ्यांनी जो काही टोल फ्री नंबर दिलाय याच्यावरती विचारला असला, ते सांगतायत की बाबा याच्यामध्ये तुमचा पीक विमा मंजूरच नाही, त्या रकमा चुकीने जमा झाल्या. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तर त्यांचंही उत्तर तेच येत आहे की आम्ही याच्याबद्दल माहिती घेतो, अद्याप आमच्याकडे अपडेट नाही किंवा पोर्टल अपडेट होत आहे. याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हो, पीक विमा मंजूर झालेला लवकरच वितरण करण्यात येईल सांगण्यात आलं. पोर्टलही काही तांत्रिक कारणास्तव अपडेट होत होतं, ते पोर्टलही अपडेट झालं. अपडेट झाल्यानंतर येणाऱ्या रकमा ज्या वाढून येणं गरजेचं होतं त्या रकमा पुन्हा एकदा झिरो दाखवायला लागल्या. मग याच्यामध्ये पीक विमा नेमका मंजूर झालाय का, नामंजूर झालाय का? याच्यामध्ये पीक विमा कंपनी शेतकऱ्याशी खेळते, सरकार शेतकऱ्यांशी खेळतंय का? पीक विमा पोर्टल जे काही राबवलं जातंय ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल शेतकऱ्यांशी खेळतंय, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कॅल्क्युलेशन केलं जातं, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन केलं जातं, सांगितलं जातं. त्याचा डाटा पोर्टलवरती अपडेट केला जातो आणि अपडेट केलेला डाटा पुन्हा बदलून झिरो केला जातो. मग याला कोणी प्रश्न विचारतं की नाही विचारत, किंवा हा कुठल्या बेसवरती केला जातो, याची आकडेवारी कुठून येते, ती आकडेवारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना कळवली जाते का? अशा अनेक सारे प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत. धाराशिवचा पीक विमा मिळाला किंवा मंजूर झाला, त्याच्यामध्ये काही ठिकाणी वाटप ही झालं. त्याच बेसवरती लातूरमध्ये सुद्धा तेवढीच महसूल मंडळ काढण्यात आलेली होती, काही महसूल मंडळ वगळण्यात आलेली होती. परंतु जी महसूल मंडळ पात्र समजण्यात आलेली तर त्या महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन अवेटेड आहेत. बीडमध्ये तोच प्रश्न आहे, लातूरमध्ये, सोलापूरमध्ये, इकडे नागपूर, चंद्रपूर किंवा वर्धा, बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये हेच प्रश्न येतात. ज्या जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड आहे ते कॅल्क्युलेशन अवेटेडच आहे. बुलढाण्याचा देखील तोच प्रश्न सुरू आहे, अहिल्यानगरमध्ये तेच प्रश्न सुरू येतात. आता हे कॅल्क्युलेशन अवेटेड आहेत, हे अवेटेड आहे, काही दिवस अवेटेड राहतील, काही दिवसानंतर त्याच्यामध्ये रकमा दाखवल्या जातील, काही दिवसानंतर त्या रकमा पुन्हा झिरो केल्या जातील. म्हणजे हा खेळ कुठेतरी शेतकऱ्यांना सुरू आहे. आता पीक विमा मंजूर झाला म्हणून खुशखबर दिली तर 15 दिवसानंतर ती रक्कम झिरो केली जाते. मग त्यावेळेस कुठली खबर द्यायची, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे याची कुठेतरी गांभीर्यानं चौकशी लागणं गरजेचं आहे की पीक विम्याचे कॅल्क्युलेशन कसे होतात, झालेले कॅल्क्युलेशन बदलले कसे जातात, किंवा ज्या महसूल मंडळामध्ये नुकसान झालेले जे महसूल मंडळ पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यामधील जवळा महसूल मंडळ हे 0 पीक विमा करण्यात आलं, ते महसूल मंडळ वगळण्यात आलं. हे महसूल मंडळ कोणत्या बेसवरती वगळण्यात आलं, त्याचा पीक विमा झिरो कसा होतो, अशा अनेक साऱ्या बाबी चौकशी करण्याचं मी एक उदाहरण सांगितलेलं आहे फक्त हे. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही महसूल मंडळ मिळतील की ज्या ठिकाणी अशा प्रकारे पीक विम्याच्या ज्या गंभीर बाबी त्या गंभीर बाबी दिसून येतील. वाशिम मध्ये असेल, यवतमाळ मध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, भरपूर सारी महसूल मंडळ जी बाधित आहेत, त्यांची आकडेवारी बाधित म्हणून दिसून आलेली आहे, परंतु त्यांचे पीक विमा मंजूर केले जात नाही. आता हे जे काही पीक विमा मंजूर होतो त्याची रक्कम दिसते आणि झिरो होतो, पीक विमा रिजेक्ट होतो, त्याचं कॅल्क्युलेशन झिरो दाखवलं जातं, त्याची परत रक्कम दाखवली जाते, परत ती रक्कम हटवली जाते. हे जे काही प्रकार होत आहेत, हे प्रकार का होत आहेत याचं कुठंतरी कृषी विभागानं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी करण्यासाठी, या पीक विमा कंपन्याचा बकरा बनवण्यासाठी कुठेतरी सरकारच्या माध्यमातून, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे षडयंत्र रचलं जाते का, याची देखील गंभीरपणे चौकशी लागणं गरजेचं आहे. हा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या भावनांशी चाललेला खेळ आहे. धन्यवाद.